तर बघा, हा माझ्या घराच्या बाल्कनीतून काढलेला व्हिडिओ आहे. तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करतोय. हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि ही सुंदर अशी नारळाची झाडं उभी आहेत. या साईडला नवीन नवीन कन्स्ट्रक्शन केलेल्या बिल्डिंगी आहेत आणि हे आम्ही जस्ट बर्ड फीडर लावलंय पोपटासाठी. पोपट येऊन ह्याच्यावरती रोज हे खातात सनफ्लावरच्या बिया. आणि हे सगळं बघा नवीन कन्स्ट्रक्शन आहे सगळं. तर हे मी माझ्या घरातून तुम्हाला शूट करतोय. मुंबईचा हा नजारा आहे. मुंबईमध्ये मी राहतो आणि हे असं पावसाळी वातावरण आहे तिथे. तर हे तुम्हाला दाखवायचं होतं. आज पण तुफान पाऊस आहे. रविवार आहे पण पाऊस भन्नाट आहे. आणि हे बघा, हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे कुठपर्यंत पसरलेला आहे तुम्ही पाहू शकता. हा टॉवर, हा टॉवर, असं हे सुंदर असं वातावरण आहे. आणि तुम्हाला आता बॉटम व्ह्यू दाखवतो. बॉटम व्ह्यू मध्ये हा नाला आहे खाली. हा इकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि हा माझ्या बिल्डिंगच्या खालचा रोड आहे, जिथून गाड्या पास होतात रोज. मेन मुंबईच्या ठिकाणी असल्यामुळे गाड्यांची वर्दळ आहे, तुफान वर्दळ आहे. इकडे झाडं बघा कशी हलतायत, किती वारा सुटलेला आहे. ह्या सगळ्या बिल्डिंगी आहेत कन्स्ट्रक्शन झालेल्या नवीन बिल्डिंगी. मी माझ्या घरामधून, घराच्या बाल्कनीतून तुम्हाला हा नजारा दाखवतोय. ही समोरची बिल्डिंग बघा किती उंच आहे आणि सुंदर असं हे वातावरण झालेलं आहे. आज रविवार असल्यामुळे तुमच्यासाठी ही बघा, ही वरपर्यंत बिल्डिंग तुम्हाला दाखवली. मी वरपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि सुंदर असं वातावरण झालं. मला वाटत नाही आता मॉर्निंग वॉकला मला बाहेर पडायला मिळेल. रविवार असल्यामुळे खाली जावंच लागेल, बाजार करावा लागेल, बाजारातून वस्तू आणाव्या लागतील. एवढ्या पावसात थोडा पाऊस जाण्याची वाट बघतोय. पाऊस गेला की मी सगळ्या वस्तू आणीन. पण आता हे वातावरण मॉर्निंग वॉक साठी खूप धोकादायक आहे. अशा पावसात जाऊ पण नाही मॉर्निंग वॉक साठी. सध्या विचार बदलतो आणि घरातच थांबतो. घरातून पावसाची जी मजा आहे ती लुटतो. तुमच्यासाठी चांगला चांगला व्हिडिओ संदीप ब्लॉग वरून अपलोड करतो आणि शक्यतो दुपारी ऑनलाईन येण्याचा प्रयत्न करतो, लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे झाडं कशी हलतायत. वारा बघा, सोसाट्याचा वारा आहे. नारळाची झाडं अक्षरशः वाकलेली आहेत आणि हा जो नजारा आहे, समोर एक मोठा टॉवर बनलाय. सुंदर असा टॉवर दिसतोय. आता त्याच्या बाजूला अजून एक बनेल. ते सगळं डेव्हलपिंग मध्ये. हा संपूर्ण नजारा बघा, आकाश पूर्णपणे पावसाळी झालेलं आहे. पावसाळी आकाश आहे पूर्ण. तर तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओ मधून पावसाची मजा घ्या आणि मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहीन आणि तुम्हाला शेअर करत जाईल. तर असे हे पावसाळी वातावरण आहे बघा. मी आता थोडा मोबाईल बाहेर काढलाय. असं त्या साईडला बघा कसं आहे ते वातावरण. तो जो बिजलीचा टॉवर दिसतोय त्या साईडला गोदरेज कंपनी आहे. तर असं हे तीन तीन ट्विन्स टॉवर पण उभे आहेत, 3. पण ते पावसाळ्यात तुम्हाला दिसणार नाही. असं हे पावसाळी वातावरण आहे बघा. नाळा ओसंडून वाहतोय. हवामान खात्याने इशारा दिला होता कंटिन्यू 6 ते 7 दिवस पाऊस पडेल. तुम्हाला सगळ्यांनी माझी विनंती आहे की जर अर्जंट काय काम असतील तरच घराच्या बाहेर पडा. अशा वातावरणात बाहेर पडणं योग्य नाहीये. कामावर पण जाल तर जपून जा आणि आपली काळजी घ्या. आपली युट्यूब फॅमिली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी स्वतःला जपा आणि आपापली काळजी घ्या. ठीक आहे, शक्य झाल्यास मी मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला टाकेन. मार्केटमध्ये जेव्हा जाईन तेव्हा मी व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला
ह्या आपल्या संदीप ब्लॉग वरती अपलोड नक्की करेन. तर असं हे पावसाळी वातावरण. हे मी माझ्या घराच्या बाल्कनीतून तुम्हाला दाखवतोय नजारा. हा सगळा मुंबईचा हा पाऊस, कसा विचित्र पाऊस आहे. एक महिना जून मध्ये पाऊस पडलाच नाही, पण जुलै मध्ये अक्षरशः मुंबईला झोडून काढतोय. आणि गेली 6 दिवस हा पडतोय. वर्ध हवामान खात्याने दिलेला इशारा तंतोतंत खरा आहे. घराबाहेर पडताना काळजी घ्या युट्यूब फॅमिली. आणि शक्यतो शक्यतो सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आणि काम असेल तरच घराच्या बाहेर पडा.